हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. बघा मैत्रिणींनो, बऱ्याच जण आपण ना आपल्या तब्येतीची ना खूप हेळसांड करत असतो. आपण आपल्याकडे लक्ष देत नाही. पण आजची जी काही आपली लाईफस्टाईल आहे, आपलं खाणपीण आहे आणि वय पण मॅटर करतं. जर तिकडे 40-50 जर येत आहे, तर आपण आपल्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. असाच आलेला अनुभव सांगते. बघा, माझ्या मिस्टरांना नेहमी दम लागायचा आणि एवढ्यात त्यांनी फिरायला पण सुरुवात केली होती. आणि बऱ्याचदा आपलंही काय होतं ना, आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की असं असं होतं आहे, तर आपल्यालाही असं वाटतं की छातीत दुखणे किंवा आपण फिरत नाही अशामुळे होतो. ॲसिडिटीमुळे पण त्रास होतो. आपण साहजिकच असंच म्हणतो. आणि मग असंच झालं. आम्ही घरात नव्हतो, मी आणि माझी मुलं. घरी माझे सासू सासरे, ते पण बायपास झालेले आणि यांची छाती दुखायला लागली. एवढंही बरं झालं की त्यांना चान्स मिळाला. कॉल करून बोलावलं आणि हॉस्पिटलमध्ये पण गेलेत. तिथे गेल्यावर कळलं की यांना मेजर अटॅक आला. लगेच एन्जिओग्राफी झाली आणि सगळं व्यवस्थित झालं. पण हे सगळं होताना त्याच्या आधी माझ्यासोबत अर्ध्या तासाच्या आधी बोलल्यात आणि अर्ध्या पाऊण तासानंतर मला कॉल आला की मेजर अटॅक आला आणि एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी करावं लागते. तर बघा मैत्रिणींनो, म्हणजे त्यावेळेची कंडिशन कशी असेल, आपली मनस्थिती कशी असेल. म्हणजे कसं असतं ना, ज्याच्यावर बिततं त्याला बरोबर कळतं. त्यावेळेची कंडिशन म्हणजे सांगता येत नाही, अशी होती. जेव्हा एन्जिओग्राफी झाली तेव्हा कळलं की चला व्यवस्थित आहे. पण मी इतक्या लांब होती ना की जेव्हा यायला लागली तेव्हा असं वाटे उडून यायचं, पळून यायचं, कसं यायचं की धावत यायचं. पण कोकणातून शक्य आहे का आपल्या अमरावतीत येणं? त्याच्यानंतर आम्ही आलो. ते जे काही संकट होतं ना ते टळलं, व्यवस्थित झालं. काही प्रॉब्लेम नाही. आता ते व्यवस्थितच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हे असं काही झालं म्हणजे त्या फॅमिलीवर किती मोठं संकट. म्हणून म्हणते, असं काही लक्षणं दिसले तर पटकन दवाखान्यात जायचं, इलाज करायचं. कारण हे जे काही आघात होतात ना, हे जे कंडिशनमधून ज्यांना जावं लागतं ना त्यांनाच कळतं. असं म्हणून म्हणतात की ज्याच्यावर बितते ना त्यालाच कळते, दुसरं नाही सांगू शकत. आणि माझ्यावर ते बितली त्यामुळे मलाच माहिती आहे की त्यावेळेची कंडिशन कशी राहते. म्हणून मैत्रिणींनो, वेळेच इलाज करा. आजारावर दुर्लक्ष करू नका. कारण आपली जर फॅमिली डिस्टर्ब झाली ते सावरासाठी ना दुसरे कसे येणार, आपल्यालाच ते सावरावं लागेल. त्यामुळे जर आपली फॅमिली व्यवस्थित ठेवायची असेल तर प्रत्येकाने जर असं काही लक्षणं दिसले तर त्याच्यावर इलाज करा, वेळेवर औषध घ्या. तर मैत्रिणींनो, जर माझं म्हणणं पटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.